ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं संगीत क्षेत्रासह समाजात शोककळा निर्माण झाली आहे। तर राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील गणमान्य नागरिकांनी त्यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या। त्यांच्या जीवनाचा जो प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होतं। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं आणि म्हणून व्यक्तिगतरित्याही पण त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी, मंगेशकर कुटुंबियांशी फार जवळचा संबंध होता। त्यांचं हे दुःखद निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारं आहे, विशेषतः त्यांच्या परिवारालाही आघात करणारं आहे। परमेश्वर हे दुःख सहन करण्याची त्यांना ताकशक्ती देऊ ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आशाताईंना मी अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली वाहतो। खरं तर आशाताई ह्या कौटुंबिक होत्या, संस्कार आणि संस्कृतीचं दर्शन त्यांच्यामध्ये होतं आणि एक संगीत जगतावर या ठिकाणी मोठं वर्चस्व त्यांचं होतं। त्यांच्या निधनाने आज मोठी पोकळी संगीत जगतात तयार झाली आहे, न भरून निघणारी पोकळी आहे आणि खरं तर आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। स्वतःचं नाव भारतातील आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनात कोरणं एक चॅलेंज अशा रीतीने स्वीकारून आपल्या गायिकेला सिद्ध केलं। अशा लोकप्रिय गायकांनी जाण्याने प्रचंड मोठी हानी झाल्याचा मी समजतो। त्यावेळेस रुग्णालयात असताना हजारो लोकांनी प्रार्थना करून त्यांना बरं होण्याची ईश्वराकडे प्रार्थना केली, पण नियतीला ते मान्य नाही। अशा लोकप्रिय गायिकेला आपण मुकलो आहोत, आपण गमावलं आहे। म्हणून मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय।